सर्वस्व आमची फक्त एकच मागणी आहे की जर आमचं थर्मलनं शेत घेतलं, त्या शेताच्या मोबदले आम्हाला घेताना आम्हाला सांगितलं की आम्हाला त्याचा फायदा म्हणून आम्हाला नोकरी देण्यात येणार आहे. मग आमचं शेत तुम्ही घेतलं आणि आज आम्ही नोकरीला जर निवेदन दिलं आम्हाला नोकरी समाविष्ट करा, तर आम्हाला त्यानं 1980च्या कायद्यानुसार काय म्हणत आहेत की आमचं शेत एकदा आमच्या वडील न लागलेत त्याच्यामुळे तुम्हाला डबल घेता येत नाही. परंतु आमचं सर्वस्व आमचं जीवन आमच्या घराचं पूर्ण अस्तित्व खराब आहे आणि ते संपूर्ण आमच्या स्वतःवर आहे. आता आम्ही जर असं आम्हालाच जर आम्ही पूर्ण लहानपणापासून आशावर की आम्हाला थर्मल नोकरी देणार, त्याच्यामुळं आम्ही आजवर कधी कुणाचं टेन्शन नाही काही नाही, आम्ही आशावर होतो की मुलीक होतो. त्यांना घरच्यावर आमच्यावर आशा आहे की हे आज ना उद्या थर्मलमध्ये लागणार आणि आमचं कल्याण करणार. तर आमचे शेत गेल्यामुळं आमच्यापेक्षा आता शेत राहिलंच किती 1 एकरभर बी शेत नाही आमच्यापेक्षा. मग आम्ही त्याच्यावर किती उदाहरण आमचं काहीच नाही त्याच्यापासून. आणि आज आम्हाला 1980च्या कायद्यानुसार ते म्हणत आहेत की तुम्हाला घेता येणार नाही. पर तेच 1980चा कायदा असं म्हणत आहे की त्यांच्या प्रत्येकाच्या घरातल्या 2 जणांना घेण्याचा अधिकार आहे. आणि ह्याच्यापूर्वी त्यानं 1980पासून आजपर्यंत हजारो लोक घेतले आहेत. परंतु आज आम्ही जर आवेदन केलं तर आम्हाला म्हणत आहेत की तुम्हाला घेता येत नाहीत. मग आमचं म्हणणं आहे की आम्हाला घेत नाहीत, पुन्हा अधिकार घेतले आहेत तुम्ही. मग त्यानं घेतले असेल तर आम्हाला पण घेण्याचा अधिकार आहे ना त्यांना. आमची निस्वार्थ आमच्यासंग भेदभाव करायला ते थर्मलचे पूर्ण माणसं. आता मी माझा अर्ज 2020ला सबमिट केला. पूर्ण डॉक्युमेंट ITAP पूर्ण डिग्रीचे सर्टिफिकेट आपले जे क्वालिफिकेशन लागणार आहेत ते संपूर्ण केले. ते म्हणले की आता आम्ही पडताळणी करू. आज आम्हाला 2024ला मला मार्चच्या महिन्यात त्याने लेटर दिलं. 3-4 वर्ष आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. आम्ही दररोज तिथे येऊन चक्र मारायला महिन्याला. ते म्हणाले मुंबईला गेले ह्याला गेले, इकडून ह्या साहेबाला बोला त्या साहेबाला बोला. आम्ही CGM साहेबापाशी बोललाव, तिथं जे HRचे प्रमुख आहेत त्यांच्यासाठी बोललाव, जे हेड आहेत डिपार्टमेंट जे त्यांच्यासाठी संबंध केला. ते म्हणत आहेत की तुमचं मुंबईला गेलं. 4 वर्ष कोणचं मुंबईहून कागद यायला काही त्याचा फॉलोअप घेण्यासाठी काहीतरी त्याने रिप्लाय द्यायला पाहिजे. ते आजवर आम्हाला रिप्लाय दिला नाही ना काही दिलं नाही. आणि अचानकच एक दिवशी काय म्हणाले तुम्हाला घेता येत नाही. अक्षरशः आमच्या जमिनीखालची माती हल्ली की ते डायरेक्ट आम्हाला आजवर आम्हाला कधीच आज झालं नाही की डायरेक्ट ते समस्या असं म्हणत आहेत की आम्हाला घेणारच नाही तुम्हाला. त्याच्या आम्ही 5 वर्ष आज वेळ बघितला त्यांचा, पण अक्षरशः आज काहीच होईना म्हणून आज आम्हाला काही नाही आम्हाला उपोषण करायची बारी आली आहे. आमच्या अशा मागण्या आहेत की फक्त आम्हाला सामावून घ्या. तुम्ही काही जणांना घेतले तर आम्हाला का घेत होत नाही. सामावून घेण्यासाठी ज्या अटी आहेत किंवा जे शैक्षणिक पात्रता आहे ती तुमची आहे का, आणि त्या संदर्भानुसार तुमचं त्यामध्ये व्हेरिफिकेशन झालं आहे का? हां, आता शैक्षणिक अर्हतेसाठी आम्ही पूर्ण सर्वजण आहे ना, सर्वजण क्वालिफाय आहेत. आम्ही सर्वजण संपूर्ण त्यांचे जितके डॉक्युमेंट लागणार सर्व डॉक्युमेंट तिथं ऑफिसला सबमिट केलेत. आणि क्वालिफिकेशन आम्ही सर्वच आहे, म्हणजे संपूर्ण आमचं क्वालिफिकेशन रेडी आहे. परंतु आता ते म्हणत आहेत की तुम्हाला घेणार नाही. ह्याच्यासाठी आम्ही प्रॉब्लेम आहे उपोषण करायला. काही अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या किंवा पुढची दिशा काय असेल? हां, काल आता आमचा उपोषणाचा 2रा दिवस आहे. काल संध्याकाळी EO आणि जे डिपार्टमेंट आहेत जे PAP संदर्भात जे हे घेतात त्रुटी ते संपूर्ण बघतात, त्यानं काल भेटले. ते काल आम्हाला अक्षरशः काय म्हणले की काही जणांनी महागल्यापूर्वी चुका केल्या, आता त्या चुका करणार येणार नाहीत. परंतु आमची संघ एक प्रकारचा अन्याय आहे ना. आता त्यांना तुम्ही घेतला पण आम्हाला का घेत नाहीत असं म्हणणं आहे आमचं की आम्हाला पण घ्या. तुम्ही काही जणांना चुका केल्या हे आम्हाला चुकाचं काहीच नाही. आमचा संबंध काय, आम्हाला रुजू करून घ्या. आमची मागणी महत्त्वाची आहे की आम्हाला का घेणार आणि का रुजू करून घेणार. सर आम्हाला अमर उपोषण आहे. आम्हाला इथून मागं की आमची एक अट आहे की आम्हाला रुजू करून घेण्यात यावे. आज आम्ही 2020ला डॉक्युमेंट त्यांच्या पैसे दिलेले आहेत. आज 2026 चालू आहे आमचं. की त्यांचं मागणं काय की 1980चा GR ह्या लागू करायचा. आणि ते म्हणतात की 1980च्या नियमानुसार आम्ही घेतलेले आहेत पहिले, आता इथून पुढे आम्ही घेऊ शकत नाहीत. त्यांना इथून मागं 1980च्या GRनं आज 40 वर्ष झालं त्यांना सगळे घेतलेले आहेत. आज ते आम्हाला घेऊ शकत नाहीत असं आज त्यांना म्हणायचं. आणि ते म्हणतात की हेड ऑफिसला जा HOला, तिथून भेट घेऊन या त्यांच्याकडून आणा. आम्ही त्यांच्यापाशी जाऊन आलो HOला, तरी त्यांना आम्हाला ते लेटर दिलेलं नाही आहे. की ते म्हणले तात्काळ देत होतं आम्हाला, तरी आम्हाला त्यांना दिलं नाही आहे. आणि इथून मग आमचे सगळे आता आम्ही जे बसलेलो आहेत ते 15-16 जण आहेत आम्ही सध्याला, म्हणजे आता 10 जण बसलोत. आता आम्ही सगळे घराचे आमचे बेरोजगार आहेत आम्ही सगळे. आता आम्ही त्यांना काय करायचं, आमचा उदरनिर्वाह कसा भागवायचा आम्ही इथून मागं. आता इथून पुढे तर भागला ना आमचा. त्यांना आम्ही म्हणलो की आमचा उदरनिर्वाह भागणावा आम्हाला घ्या. आज आमच्या वयाचे 18 वर्षाला ते म्हणलेले घेतो. त्यांना आम्ही त्यांच्यापाशी फाईल रुजू केलं, त्यांचं व्हेरिफिकेशन सगळं झालेलं आहे. त्यांना आम्हाला घेतलेलं नाही. आमचं एकच म्हणणं आहे की त्यांना आम्हाला हे रुजू करून घेण्यात यावे असं निवेदन. हां, आमची पात्रता ती पूर्ण आहे. आणि सर आम्ही अनेक गावातून इथं आलेले आहेत या उपोषणाला. सगळ्यांना वडगाव, दादारी वडगाव, हे इंदपवाडी, दाऊदपूर, आजूबाजू तळेगाव सर्व गावातून आम्ही आलेलो आहोत.
आणि कलेक्टर ऑफिसून हे जे आमचे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना मान्य करून घेतलेलं आहे. आज ते आम्हाला घेण्यात येत नाही आहे, ते म्हणून त्यांना दिलेलं आहे आम्हाला प्रकल्पग्रस्त. आणि हे आज आम्ही HOला ह्या हेड ऑफिसला गेलो तर ते आमचं मान्य करून घेईन आहेत. तर आम्हाला ज्या टायमिंगला एक निर्णय ह्यांच्याकडून भेटेन तोवर आम्ही उठणार नाहीत, हे आमचा ठाम निर्णय आहे. आणि ज्या टायमिंगला आम्हाला ते लेखी देतील त्या टायमिंगला आम्ही उठू, नाही तोवर आम्ही उठणार नाहीत. आणि